सूर्य उगवतो, अंधार होतो आणि जीवन पुन्हा प्रकाशमान होते. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमी. सूर्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक सण. हिंदू संस्कृतीतील सूर्याचे स्थान. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये देव उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे केवळ उच्च देवताच नव्हे तर कनिष्ठ देवतांचीही उपासना केली जाते. सूर्य, चंद्र, अग्नी, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता मानवाच्या तसेच सर्व प्राणीमात्रांच्या जीवनाशी थेट जोडलेल्या आहेत. यापैकी सूर्यदेव जीवनाचा मूळ आधार आहे. सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाच करणं अशक्य आहे. रथसप्तमी कधी साजरी केली जाते? माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्यदेव आपल्या रथात आरूढ होऊन आकाशमार्गे प्रवास सुरू करतात, अशी धार्मिक मान्यता आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात, म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात. 7 या अंकाचे आध्यात्मिक महत्त्व. भारतीय तत्त्वज्ञानात 7 या अंकाला विशेष महत्त्व आहे. सप्तलोक, सप्तऋषी, सप्तचक्र, सप्तस्वर, सप्तसमुद्र, 7 या अंकामध्ये त्रिगुणांचा समतोल असतो. सत्व, रज आणि तम. विशेषतः सत्वगुण वाढवण्यासाठी आवश्यक चैतन्य आणि आनंदाच्या सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची क्षमता 7 या अंकात असते. सप्तमी तिथीचे सूक्ष्म महत्त्व. सप्तमी तिथीला शक्ती आणि चैतन्याचा सुंदर संगम घडलेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व, शक्ती, आनंद आणि शांतीच्या लहरी साधारण दिवसापेक्षा अधिक प्रमाणात कार्यरत असतात. विशेष म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्यतत्वाच्या लहरी अधिक प्रमाणात सक्रिय असतात. सूर्यदेवाचा जन्म आणि विष्णू स्वरूप. धार्मिक ग्रंथानुसार माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी महर्षी कश्यप आणि देवता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. भगवान विष्णूंचेच एक तेजस्वी रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणारे हे एकमेव देवता आहेत. रथसप्तमीची पारंपरिक पूजा आणि खीर. रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीजवळ मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवण्याची परंपरा आहे. ही खीर उतू जाईपर्यंत शिजवली जाते. कधी कधी ती जळतेही, पण अशा जळालेल्या खिरीचा प्रसाद म्हणून स्वीकारलेला आनंद खरोखरच अलौकिक असतो. सूर्य उपासनेचे आध्यात्मिक लाभ. सूर्य उपासनेमुळे जीवामधील सूक्ष्म तेजतत्व वाढते, मनाची एकाग्रता वाढते, चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते, सात्विकता वाढते. मंत्र, गायत्री आणि ओंकाराची उपासना. सूर्य उपासनेसाठी ओंकाराची उपासना, गायत्री मंत्र जप, सूर्यदेवाचे विविध मंत्र हे अत्यंत फलदायी ठरतात. नेत्र हे तेज तत्वाशी संबंधित असल्यामुळे सूर्य उपासनेने दिव्य दृष्टी प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. सूर्यदर्शन आणि त्राटक. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन फक्त त्याचे दर्शन घेतले तर सूर्यदेव प्रसन्न होतात. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते, नेत्रज्योत अधिक प्रबळ होते. सूर्यनमस्कार आणि योग साधना. योगामध्ये सूर्यनमस्कार हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये स्थूल शरीराचा उपयोग करून सूर्यदेवांना नमस्कार केला जातो. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास मोठी मदत होते. सूर्यदेवाचे सांस्कृतिक महत्त्व. सूर्य हा देवता, ऋषी, मुनी आणि मानव सर्वांचाच पूजनीय आहे. भारतीय पंचांगात चंद्रापेक्षा सूर्याला अधिक महत्त्व दिलेले आहे. भारत हे देखील सूर्याचेच एक नाव आहे.
स हे तेजाचे बीजाक्षर आहे. रथसप्तमी हा फक्त एक सण नाही, तो आहे प्रकाशाचा, चैतन्याचा आणि कृतज्ञतेचा उत्सव. या पवित्र दिवशी सूर्यदेवतेला नम्र वंदन करूया आणि आपल्या जीवनात तेज, आरोग्य आणि सकारात्मकता घेऊन येऊया. ओम सूर्याय नमः. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.